आजची सर्वात महत्त्वाची बातमी आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कलेक्टर ऑफिस या ठिकाणी रिपब्लिकन सेना पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर दादा मगाडे उपोषणाला बसले। बघूया आपण यांची काय म्हणणं आहे, कशाच्या संदर्भात उपोषणाला बसले। दादा काय सांगणार आपण, आज इथं उपोषणाला बसलात, काय भूमिका? रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही महात्मा फुले महामंडळाच्या विरोधात कलेक्टर ऑफिसला आज रोजी म्हणजे 23/3/2026 रोजी मराठवाड्यातील लाभधारकासाठी ज्या लोकांना कर्जाच्या फायली भरण्यात आलेल्या आहे अशासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलो आहे। आणि उपोषण बसण्याचं कारण एकच की जिल्हा अधिकारी साहेबाच्या अध्यक्षाखाली निवड समिती करण्यात आली। महात्मा फुले महामंडळाची निवड समिती झाल्यावर जिल्हा व्यवस्थापकानं सांगितलं त्यांच्या कर्मचाऱ्याला की बाबा निवड समिती झाली, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जो गोरगरीब मागासवर्गीय समाज आहे त्यांच्यासाठी योजना आहे आणि निवड समिती झाल्याच्या नंतर प्रत्येकानं ऑनलाईन फायली करण्यात आल्या। ऑनलाईन फायली करून निवड समितीच्या नंतर मंडळात हार्ड कॉपी देण्यात आली। हार्ड कॉपी देत असताना मग कर्मचाऱ्याला सांगण्यात आलं, मंडळाच्या कर्मचाऱ्याला सांगण्यात आलं की बाबा प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वे करा। हजारो लोकांच्या घरी जाऊन सर्वे करण्यात आला। आज सर्वे करण्यात आल्याच्या नंतर 2 वर्ष स्वतःची वेबसाईट चालू ठेवण्यात आली। मग प्रत्येक लाभधारकानं, प्रत्येक गरजूवंतानं, मागासवर्गीय लोकांना, अनेक समाजाच्या लोकांना या फायली भरण्यात आल्या NSK FDCच्या आणि ही योजना प्रत्येक समाजासाठी काढण्यात आली होती आणि ह्याच वर्षी 2025 मध्ये चालू झाली होती ती योजना। चालू झाल्याच्या नंतर हार्ड कॉपी आपल्या महामंडळात जिल्हा व्यवस्थापकाकडे कार्यालयात जमा करण्यात आली आणि ते पूर्ण करून कंप्लीट फायली पूर्ण करून हार्ड कॉपी दिल्याच्या नंतर प्रादेशिक कार्यालय RM ऑफिसला ती पाठवण्यात आली। RM ऑफिसवाल्यानं सगळ्या फायली चेक करून बॉम्बेला मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की महामंडळाचं की बाबा 2012-14 तर आजपर्यंत ज्या लोकांना लोन घेतलं त्या लोकांना भरलं नाही। तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा ज्या लोकांना लोन भरलं नाही 2012 ते 14 पासून तर आजपर्यंत, तर याला जबाबदार तो नवीन लाभधारक नाही ना, याला जबाबदार नवीन लाभधारक नाही। कारण का की तो आता नव्यानं कर्ज उचलतोय, तो कसं काय याला जबाबदार राहील? म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या बॉम्बेला परत पाठवलेल्या फायली, बॉम्बेला मजुरीसाठी पाठवलेल्या फायली होत्या त्या परत बॉम्बेहून जिल्हा कार्यालयात परत आलेल्या आहे आणि त्या परत आलेल्या फायली पुन्हा बॉम्बेला मंजुरीसाठी तात्काळ पाठवण्यात यावं अशी आमची एक विनंती जिल्हा कार्यालय अधिकाऱ्याला आम्ही करणार आहोत। उद्या आमचे 50 जण तिथं जाऊन त्यांना विनंती करण्यात येणार आहे। आणि परत प्रत्येक मंडळामध्ये आम्ही बघतो, जिल्हा उद्योग केंद्र असो, अण्णाभाऊ पाटील मंडळ असो, असे बरेचसे मंडळ आहे, रोहिदास मंडळ आहे, बंजारा मंडळ आहे, यांना जामीनदाराची आठ ही शिथिल केली पाहिजे। कारण नोकरीवाला जो गोरगरीब आहे ज्यांना तुम्ही लोन देता 5,000, 5 लाख, 10 लाख, 15 लाख हे लोन देता, ते यांना जामीनदार सक्का भाऊ होऊ शकत नाही। तर आपल्याला सरकारी जामीनदार कसं काय मिळेल? म्हणून आमची एक मागणी आहे की जामीनदार 8 ही रद्द करण्यात यावं। दुसरी मागणी आहे की कर्ज दिल्याच्या नंतर कमीत कमी कर्ज दिल्याच्या नंतर कर्जाची फाईल दाखल केल्याच्या नंतर 6 ते 1 वर्षामध्ये ती फाईल डिस्बर्स करण्यात यावं, आमची अशी दुसरी मागणी आहे। आता तिसरी मागणी आहे जे कर्ज प्रकरण आहे, 2 प्रकारचे कर्ज प्रकरण आहे। एक NSK FDC ही सर्व जाती धर्मासाठी
अस्वच्छता म्हणून काढण्यात आलेली ती योजना आहे. आणि एक NSCFDची मागासवर्गीय म्हणजे SC साठी काढलेली योजना आहे. ही SC साठी काढलेली योजना ही कायमस्वरूपी ठेवण्यात आली पाहिजे. आणि जेणेकरून मराठवाड्यातील जो मागासवर्गीय आहे तो त्याच्या भविष्यासाठी कुटुंबासाठी नोकऱ्या नसल्यामुळं त्याला बिझनेस तरी करेल आणि आपला उदरनिर्वाह करण्याचा तो प्रयत्न करेल. सुशिक्षित बेरोजगारांना जे कर्ज दिले जातं ते कर्ज थांबलेले आहे असं म्हणणं आहे तुमचं. आता प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. जे लोकांनी फायला दाखल केलेल्या त्या वापस आलेले आहे. त्या वापस आलेल्या आहे फायली. म्हणजे जो होतकरू कर्जदार आहे यानं काय केलं की 2 वर्ष सतत ही वेबसाईट चालू ठेवली. ही वेबसाईट चालू ठेवल्याच्या नंतर प्रत्येकानं मग त्यांना माहीत झालं की प्रत्येकानं ते 2 वर्ष फायली त्या भरत राहिल्या. आणि आता मंडळाचं म्हणणं आहे, त्या प्रादेशिक कार्यालयाचं म्हणणं आहे आणि जिल्हा व्यवस्थापकाचं म्हणणं आहे की आमच्याकडं टार्गेट नाही. मग टार्गेट नव्हतं तर मग 2 वर्ष तुम्ही वेबसाईट चालू का ठेवली, ऑनलाईन अर्ज का दाखल केले जर तुमच्याकडे टार्गेटच नसतं. आणि तेव्हा सांगायचं होतं की शर्यती अटी त्यांना लागू करायच्या होत्या. आमच्याकडे टार्गेट नाही, एवढ्याच फायली भरायच्या होत्या आणि वेबसाईट बंद करायची होती. आणि याच्यात आता फाईल करताना फाईलला उद्यम आधार लागलं, शॉप ॲक्ट लागलं, बॉन्ड लागले, रहिवासी उत्पन्न लागलं, कोटेशन लागलं. आणि ह्या फाईल करताना कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये खर्च आला. आणि प्रत्येक टेबलवर फाईल जातात तर हे तसे लोक करत नाही. म्हणजे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांना खर्च करावा लागला आणि तो खर्च विनाकारण खर्च करावा लागला असं. ह्या गोरगरीब मागासवर्गीयासाठी जी योजना महात्मा फुले मंडळामध्ये चालती ना, तर नुसतं भुलभुलयासारखी चालू केलेली आहे. 2023 मध्ये फायली भरल्या. 2026 लागलं. आजपर्यंत त्या फायली डिस्बर्स करण्यात आल्या नाही. इकडून तिकडून त्या फायली मंजुरीसाठी बॉम्बेला पाठवल्या, त्या परत इकडे मागून घेण्यात आलेल्या आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की त्या फायली परत पाठवण्यात यावं असं आमचं. आपण महात्मा फुले महामंडळ अध्यक्षांना बोललेत त्या बाबतीत? मंडळाला बोललो ना, मग ते चालढकल करतात. बाबा मागच्या लोकांनी 2012 मध्ये 2014 मध्ये कर्ज घेतलं, ते कर्ज फेडलं नाही. मग मला सांगा, ते कर्ज फेडलं नाही, नवीन लाभधारक त्या कर्जाला काही हे आहे का? तो लाभधारक त्याला तो कसं काय जिम्मेदारी घेईल त्या कर्जाची? ज्यानं का अगर ह्या फायली जर नाही झाल्या महिन्यात, 2 महिन्यात, 15 दिवसात, 8 दिवसात, तर मी पुढील भूमिका आत्मदहन करल्याशिवाय राहणार नाही. प्रादेशिक कार्यालयासमोर आत्मदहन करील, हा माझा निश्चित भूमिका आहे. आणि हे मराठवाड्यातील प्रश्नासाठी मी इथं बसलेलो आहे. हे मराठवाड्यातील लोकांना छळ करत आहे. प्रत्येकानं कोणा दागिने विकलेत, कोणा प्लॉट गव्हाण ठेवलात, कोणा व्याजानं पैसे काढत आणि आपला उदरनिर्वाह म्हणून कर्ज काढून आपलं मुलं बाळं आपल्या धंदा करेल किंवा आपण धंदा करू ह्या उद्देशानं या फायली भरण्यात आलेल्या आहे. आणि महात्मा फुले मंडळ आणि प्रादेशिक कार्यालय हे चालढकल करतात आणि कुठलाही बहाणे सांगून ते पुढं नेण्यात त्यांचा प्रयत्न बेरोजगाराला कर्ज देण्याचं फक्त आश्वासन आहे. नुसतं आश्वासन देतात महात्मा फुलेचं. हा, परंतु काहीच नाही.